शिरूर नगर परिषद उपनगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मितेश प्रदीप गादिया यांनी भारतीय जनता पक्षाचे नितीन पाचरणे यांचा पराभव करत उपनगराध्यक्षपदी निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 7 नगरसेवक असून एका अपक्ष नगरसेविकेच्या पाठिंब्यामुळे त्या पक्षांचा संख्याबळ 8 झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगरसेवक एकत्र आल्यामुळे शिरूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली। उपनगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मितेश प्रदीप गादिया व भारतीय जनता पक्षाचे नितीन पाचरणे यांच्यात थेट लढत झाली। या निवडणुकीत मितेश गादिया यांनी 14 मतं मिळवून भाजपाचे नितीन पाचरणे यांचा पराभव केला। नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजित पाचरणे यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीसाठी स्वर्गीय रसिक भाऊ धारीवाल सभागृहात नगरसेवकांची पहिलीच सभा झाली। उपनगराध्यक्ष पदासाठी हात वर करून मतदान घेण्यात आले। यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मितेश गादिया यांच्या बाजूने 14 तर भाजपचे नितीन पाचरणे यांच्या बाजूने 11 नगरसेवकांनी हात वर करून पसंती दर्शवली। त्यानंतर नगराध्यक्ष पाचरणे यांनी उपनगराध्यक्षपदी गादिया यांची निवड झाल्याचे घोषित केले। प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी त्यांचा सन्मान केला। उपनगराध्यक्षपदी निवड झालेले मितेश गादिया हे नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 8 मधून निवडून आले आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.